जगण्याशी भावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. ऐकणार आहोत आता मालिका उत्तरायण. खास ज्येष्ठांसाठीची ही मालिका आहे. ज्येष्ठांचे ज्येष्ठपण आनंदी कसं राहील याविषयीची चर्चा, या विषयावरच्या गप्पा या मालिकेमध्ये आपण ऐकत असता. आज या मालिकेमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत श्री प्रदीप देवकर. अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवून घेत ते त्यांची सेकंड इनिंग खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतात. जाणून घेणार आहोत त्यांचा या आनंदी आयुष्याचा मंत्र आणि त्यांच्याशी संवाद साधतायत स्मिता कुलकर्णी. ऐकूया मालिका उत्तरायण. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. इन्फिनिटी 90.4 FM वर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खास ज्येष्ठांसाठी असलेल्या उत्तरायण या मालिकेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आनंदी वृद्धत्व, छंद, आवडीनिवडी आणि विचार याबद्दल. आणि आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या रेडिओ स्टेशनवर आले आहेत श्री प्रदीप देवकर सर. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. काका, आज तुम्ही इथे आलात आमच्याशी गप्पा मारण्यासाठी. खूप छान वाटतंय. तेव्हा रेडिओ स्टेशनवर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. एक छोटासा लेख आहे सोशल मीडियावरचा. आयुष्याच्या डोंगरमाथ्यावरून खाली उतरायला सुरुवात केली की पहिला टप्पा लागतो तो साठीचा. साठी सुरू झाली की साठी बुद्धी नाठी अशा म्हणीत प्रचलित आहेत. असं नेमकं काय होतं की ज्यासाठी अशा म्हणी म्हटल्या जातात? तर साठी म्हणजे मोठं संक्रमण असतं की जे फारसं सोपं नसतं. मध्याह्नीचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जशा सावल्या लांब जाऊ लागतात तसंच साठीचं असतं. वयाच्या 20 नंतर ज्या नोकरीची, कामाची सुरुवात केलेली असते त्याला पूर्ण विराम देऊन आयुष्याच्या पूर्ण विरामाकडे वाटचाल सुरू करण्याचा हा पहिला टप्पा म्हणजे साठी. साठी म्हणजे निवृत्तीची सुरुवात. साधारणपणे या वयात येईपर्यंत मुलं मोठी होऊन नोकरी, लग्न, संसार या सर्व टप्प्यांवर पोचलेली असतात. नातवंड देखील आलेली किंवा येऊ घातलेली असतात. काल परवापर्यंत काका काकू मावशी असणारे आपण अचानक आजी आजोबा श्रेणीत पोचतो. आणि नाही म्हटलं तरी त्याचा थोडा धक्का असतो, आनंद असला तरी. साठी एकदम ज्येष्ठ नागरिक श्रेणीत आपल्याला नेऊन पोचवते. नाही म्हणजे पिकलेले केस, टक्कल, सुरकुत्या यांनी रूपावर आक्रमण केलेलं असतंच तसंही 50 पासून. पण आता जोडीला कदाचित BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, संधिवात हे पण काही वेळेला वात आणायला लागलेले असतात. कलकलाट, गोंगाट नको वाटायला लागलेला असतो. अचानकपणे नवीन गाणी कर्कश वाटायला लागतात. नवीन हिरो हिरोईन ओळखू येईन असं होतं. घराला कुलूप लावून बाहेर पडलं की अरे गॅस बंद केला होता ना, कुलूप नीट लागलं असेल ना, अशा सगळ्या शंका मनात यायला लागतात. हवी तेव्हा हवी तेवढी झोप येतेच असं होत नाही. आणि मग नेमकी बहुतेक वेळेला ती नको तेव्हा येते आणि हवी तेव्हा येत नाही. सकाळी निवांत उठायचंय असं ठरवून देखील हमखास लवकर जाग येते. आधीसारखी चपळाईनं कामं होत नाहीत. शाळेत असताना जशी शिस्त पाळावी लागायची तशी आता पथ्य पाळावी लागतात. आवडलेल्या जिलबीच्या आग्रहाला निग्रहानं नाही म्हणावं लागतं. ऑफिसमधला आपला डेस्क दुसऱ्या कुणासाठी तरी रिकामं करावं लागलेलं असतं. आणि ते रिकामं पण फक्त डेस्क पुरतं नसून आयुष्यात उतरलंय हे पचवणं सोपं नसतं. अचानकपणे आयुष्यातली धावपळ, गडबड संपलेली असते. मुख्य म्हणजे ऑफिसमध्ये काय किंवा मुलांचं काय, कुणाचंच आपल्या वाचून आता अडणार नाहीये हे समजलेलं असतं. पण ते कळणं फार सोपं नसतं. गृहिणींना सुद्धा अचानक घरात फक्त दोघांचा स्वयंपाक करावा लागणार आहे ही कल्पनाच रुचत नाही.
मुलांच्या किलबिलाटानं भरलेल्या घरात आता नीरव शांतता येणार आहे हे पटत नाही. सकाळी एकदा आवराआवरी झाली की पुन्हा वर्तमानपत्राची घडी सुद्धा विस्कटत नाही कधी कधी. काल परवापर्यंत आपल्याकडे पैसे मागणारी मुलं अचानकपणे आई बाबा काही लागलं तर सांगा हं असं म्हणतात तेव्हा कळतंय की कदाचित आपल्या उमेदीचा काळ संपलाय. आता आलेलं रिकामपण घालवायला नवीन उमेद आणायला हवी आहे. आपण जन्मभर ज्या मुलांच्या मागे धावलो ती आपापल्या मार्गानं उडून गेलेली असतात आणि मग असं वाटायला लागतं की संसारासाठी मुलांसाठी जगता जगता अरेच्चा स्वतःसाठी तर जगायचं राहूनच गेलं होतं. पण हे जाणवेपर्यंत साठी उजाडलेली असते. जोडीदाराचा हात धरून रुपेरी वाळूतून फिरायचे दिवस जाऊन वाळूची ती रुपेरी छटा केसांना कधी आली ते कधी कळतच नाही. आयुष्यात कधी ना कधी असा न संपणारा रिकामा वेळ येणार आहे याचा आधी फारसा कधी विचारच केला गेला नसेल तर मग मात्र मोठा प्रश्न असतो की करायचं काय. आणि मग हळूहळू का होईना त्याची उत्तरं मिळवावीच लागतात. म्हणून त्यासाठी आधीपासून तयारी करून काही छंद जोपासले असतील तर मात्र काम सोपं होतं. थोड्याफार प्रापंचिक जबाबदाऱ्याही आपल्या संपत आलेल्या असतात. अगदी आपण लग्नाची सुद्धा 40 गाठलेली असते. जोडीदाराबरोबरही जगायचं जे काही राहून गेलेलं असतं ते क्षण जगायची आता ही वेळ असते. जोडीनं सकाळच्या चहा नाश्त्यापासून परदेश वाऱ्यापर्यंत सगळीकडे एकत्र राहायची फिरायची हीच ती संधी आहे. आयुष्यभर ज्या जोडीदारानं साथ दिली त्याला साथ देण्याची ही वेळ असते. कारण आता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते आणि हीच कातर वेळ साधायची असते. आपल्या सावल्या आपल्याला सोडून जाण्याआधी जगण्यासाठी स्वतःसाठी आणि जोडीदारासाठीही. तेव्हा काका मी म्हटलं तसं आजचा आपला विषय आहे छंद आवडीनिवडी आणि विचार. तेव्हा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुम्ही तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचे छंद आवडीनिवडी कसे जपलात किंवा यासाठी तुमचं काय मोटिवेशन आहे. मी रिटायर झालो ह्या म्हणण्यापेक्षा मी कुठं नोकरी वगैरे काही करत नव्हतो. माझं प्रायव्हेटच सगळं होतं काय. आणि हा नाटक व्यवसाय हा माझा होता. पण शालेय जीवनामध्ये असताना किंवा नंतर मी काही असे गेम्समध्ये मला इंटरेस्ट होता. त्यामुळे कराटे होता, ॲथलेटिक्स होता. अच्छा. ह्यामध्ये मी त्यावेळेला म्हणजे शालेय स्पर्धा चालायच्या त्यामध्ये मी नैपुण्य आणि मी पारितोषिकं जिंकलेलं होतं काय. पण नंतर कामाच्या ह्याच्या धावपळीमध्ये दौरे हे वगैरे ह्यामध्ये माझे काही छंद जे होते ते मला काही जोपासता येत नव्हते. पण नंतर जसं 60 ओलांडली नंतर मग काही ठिकाणी आपलं काय रिस्ट्रिक्शन झाले की बाबा आता जपून केलं पाहिजे. पण त्यावेळेला मग बसून करायचं काय हा एक विचार मनाला भेडसावत होता. मग ठरलं की आपल्याला त्यावेळेला काय करता आलं नाही धावपळीमुळं मग ते आता करायला काय हरकत आहे. बरोबर. मग मी त्याला सुरुवात केली. मी कराटेची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. सही. मी अजूनही दांडपट्टा जो आपण ऐकला असेल ते सुद्धा चालू शकतो. लाठी काठी कराटेचे मी बरंचसं शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे त्याची प्रॅक्टिस सुरू असते. माझे दिवस सुरू होतं सकाळी 4:30 वाजता पहाटे. त्यानंतर मग सगळं आवरण बिवरण माझं टेरेसवर गच्चीवर जाऊन मस्त की आपलं एक्झरसाईज करायचे. आणि आता हा जो व्हिडिओ नावाचा काही प्रकार आला मोबाईल आपल्या हातामध्ये त्यामध्ये रेकॉर्ड करून आपण मित्रांना पाठवलं की ते आणखी त्यामुळं मला काही मित्र जॉईन झालेत. बरोबर. की अरे हे आम्हालाही करता येईल का. म्हणलं का नाही येणार करता. बरोबर. काय करता येणार नाही तुम्ही सुरुवात करा भेटा तुम्ही आपण ठरवूयात म्हणून. आणि असं करत मला मित्र मिळत गेले. बरोबर. त्यांना शिकवत गेलो. बरोबर. मनाची उमेद ही महत्वाची. मनाची उमेद फार महत्वाची की आपण आता वयस्कर झालोय आता मला काय करायचंय. मग मला लोक काय म्हणतील आजूबाजूचे लोक काय म्हणतील घरातली मुलं बाळ सोनबाई वगैरे काय म्हणतील. बरोबर. हा विचार सोडून द्यायचा. बरोबर. आपल्यासाठी जगायला शिकायचं. बरोबर. 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 जे तुम्ही म्हटलात की आपल्यासाठी जगायला हवं. बरेचदा असं असतं की काही पॉप्युलेशन आहे की जे एकदम मेंटली फिट आहेत, फिजिकली फिट आहेत, पॉझिटिव्ह विचार आहेत आणि म्हणून ते एकदम आनंदानं ही फेजला सामोरे जातात. पण काही जणांची सिच्युएशन खूप वेगवेगळ्या परिस्थितीमुळं म्हणा किंवा फिटनेस नसतो, हेल्थचे काही इश्यूज झालेले असतात, मोबिलिटी कमी झालेली असते, त्यामुळं त्यांना मनाची उमेद नसते किंवा आता असे विचार मनात यायला लागतात की आता माझा कुणाला उपयोग नाही. सगळ्यात महत्त्वाचं जनरेशन गॅप असते किंवा
मी आता कालबाह्य होत चाललोय ह्या बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार, तर अशी निगेटिव्हिटी थोडीशी असू शकते. किंवा आता नवीन गोष्टी शिकून मी काय तीर मारणार आहे, मग काय शिकायचं, किंवा ते शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, मग बाहेर जायला प्रॉब्लेम आहेत, मग मी कधी शिकू, कसं शिकू, मला लेटेस्ट टेक्नॉलॉजी येत नाही, असे बरेच माइंडसेट इश्यूज आहेत. अशा लोकांना मोटिवेट करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? एक आपल्याकडे म्हण आहे माहिती आहे ना, हां, जगामध्ये अशक्य असं काही नाहीये. बरोबर. तुम्ही प्रयत्न केला की तुम्हाला मार्ग बरोबर सापडू शकतो. बरोबर बरोबर. माझा काय उपयोग आहे आता लोकांसाठी किंवा ह्याच्यासाठी, हा विचार करणं सोडून द्या. उलट असा विचार करा तुम्ही की माझा कितपत उपयोग समोरच्या व्यक्तीला होऊ शकेल. हां, बरोबर बरोबर. हे तुम्ही ध्येय धरा ना तुम्ही. हां हां हां, म्हणजे तुम्ही स्वतःला तुम्ही आपोआप डेव्हलप करत जाता बरोबर. की आपल्याकडे जे काय आहे ते आपण जास्तीत जास्त किती आपल्या समोरच्या व्यक्तींना देऊ शकतो. सर, आपल्याला सिनियर सिटीजन्स इकिगाई बद्दल सांगतायत. म्हणजे सिनियर इकिगाई इज ऑल अबाउट फाइंड पर्पज. बरेचदा असं वाटतं की 60 नंतर आता काय राहिलंय माझं, तर सरांनी सांगितलं की तुम्ही ध्येय शोधा. हे खूप चांगला मुद्दा सांगितला, आणि त्यासाठी तुम्ही सतत सक्रिय राहा, कार्यरत राहा. बरोबर. येस काका. आयुष्याच्या या टप्प्यावर उत्तरायण काळात जर तुम्ही म्हटलात तसं सिनियर सिटीजन्सनी काय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, ते पर्पज कसं शोधलं पाहिजे, किंवा घरगुती कलह होतात, भांडणं होतात, तुमच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी होत नसतात, याची चिडचिड वगैरे होत असते, तर असे, किंवा कधी फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट्स असतात, प्रॉब्लेम्स बरेच असतात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, किंवा हे कसं हँडल करावं, तुम्ही कसं हँडल करता, हे ऐकायला आवडेल. सर्वात प्रथम एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी सिनियर सिटीजन्सने, ज्येष्ठ नागरिकांनी, की आपल्या वयामध्ये किंवा आपल्या तारुण्यामध्ये जो काळ होता तो काळ आता राहिलेला नाही आहे. बरोबर. आता बऱ्याचशा काही गोष्टी अशा सुधारित झालेल्या आहेत की त्यावेळेला आपल्या डोक्यातच नव्हतं की हे काय असं होऊ शकेल. बरोबर बरोबर. जग आपल्या हातामध्ये येऊ शकेल. बरोबर. हे त्यावेळेला आपल्याला कल्पनाच नव्हतं, वाटलंच नव्हतं. बरोबर. पण आता सगळं आलेलं आहे. बरोबर. त्यावेळच्या तुम्ही जे जीवन जगलात हां, ते तुम्ही विसरा, आणि आता नवीन पिढीच्या बरोबर, नवीन पिढीच्या म्हणण्यानुसार तुम्ही थोडाफार का होईना चालण्याचा प्रयत्न करा. हां 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 काय हां. आपले विचार तुम्ही लोकांवर, आपल्या समोरच्या माणसावर लादण्याचा प्रयत्न करू नका. त्याने तुम्ही जास्त दमाल, तुम्हाला बरोबर. जास्त मनस्ताप होईल. बरोबर बरोबर. हां, त्यामुळे तुम्ही नव्या पिढीच्या बरोबर चालायला शिका. हां. कालाय तस्मै नमः. नमः म्हणतो, खरंय. त्याप्रमाणे तुम्ही करा. बरोबर. तुमचं जीवन अतिशय सुखकर होऊन जाईल. बघा, वा, कालय तस्मै नमः. नवीन पिढीमध्ये त्यांच्यात रमण्याचा, त्यांच्या पद्धतींनुसार जगण्याचा थोडाफार तरी प्रयत्न करा, असा सरांचा मंत्र नक्कीच सगळ्यांना उपयोगी पडेल. सर, तुमच्या त्या आवडत्या गाण्याच्या 2 ओळी म्हणून दाखवा बरं. ते एक आपल्या सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आवडणारं गाणं, आणि सगळ्यांनी ऐकलं पण असं, किशोर कुमार यांचं ते फार फेमस गाणं आहे. हां. अरे भाई निकल के आ घर से दुनिया की रौनक देख फिर से. अरे भाई निकल के आ घर से दुनिया की रौनक देख फिर से. म्हणजे काय बरं का, की आपल्या त्या जुन्या विचारातून तुम्ही बाहेर यावं. बाहेर या. त्यावेळेची दुनिया वेगळी होती. बरोबर. आणि आताच्या दुनियाची रौनक जी आहे, आता जे काय विश्व बदललेलं आहे, हां. त्या विश्वामध्ये तुम्ही रमा, त्यामध्ये तुम्ही घुसा, नवीन दृष्टी आणा. नवीन दृष्टी आणा. माझं तेच सोडा. हां. हां, की माझ्या वेळेला असं होतं, माझ्या वेळेला तसं होतं, तेच विसरा होता. आता नवीन आले, मेट्रो आली आहे, कुठं PMTने प्रवास करत हां. असता, शेवटाच आलंय, सायकल संपली, बरोबर. कालबाह्य सायकल झाली. बरोबर बरोबर असे विचार आहेत ते. बरोबर. हे जीवनाचा आनंद हा तुम्ही कसा शोधायचा, हे तुम्ही स्वतः म्हणजे आत्मसात आपलं जे असतं ना आतमध्ये, बरोबर. तिथून तुम्ही विचार करा की आपल्याला काय काय करता येतं, बरोबर. आणि आपण काय काय करू शकू. अरे दुनिया काय म्हणाल ते विसरून जा रे. बरोबर बरोबर बरोबर. आजूबाजूचे काय म्हणतील, उलट तुम्ही करा. हास्य क्लबमध्ये जा ना. हां हां. किती चित्रविचित्र प्रमाणे तिथं लोक हे करतात, जीवनाचा आनंद घेतात. तोंड वेड्याकडे करणं हा कोणाला चिडवण्याचा हेतू नसतो, ते चेहऱ्याचे स्नायूचे व्यायाम असतात. बरोबर. पण त्याने तुम्हाला आनंद किती मिळतो ते पहा. बरोबर बरोबर बरोबर. सिनियर सिटीजन्सना अजून या वयासाठी एकतर छंद, आवडीनिवडी सांभाळा, नवीन दृष्टिकोन ठेवा, नवीन जगात मुलांमध्ये, पुढच्या पिढीमध्ये रमा, त्यांच्याकडून ऐका, हे जे तुम्ही सांगितलं, तुम्हाला अजून
यांना काय वेगळ्या सूचना द्यायला आवडतील का? कारण हल्ली आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी बघतो. मुलं बरोबर असतात, काही जण सपोर्ट करतात, काही जण सपोर्ट करत नाहीत. तर असे काही तुमचे अनुभव किंवा काही लोकांच्या चांगल्या कामाकरता अनेक सिनियर सिटीजन्सनी बऱ्याच उपक्रमात भाग घेतलेला किंवा ते लीड करत असलेले आपण बघतो, अशी काही उदाहरणं द्याल का? काही सांगण्यासारखे आहेत तर काही डोळ्यातून पाणी आणण्यासारखे आहेत. खरंय. हां. त्यामुळे सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये जर आपण जर स्वतः बाबतीत जर विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या डोक्यात ठेवायची, हां. की आपल्याकडचं धन, आपण जे कमवलेलं जे काय आहे हां. ते पूर्णपणे आपण कुणाच्याही आहारी न जाता बरोबर. स्वतःसाठी काहीतरी शाबूत ठेवून की त्यामध्ये आपलं उर्वरित जीवन आपण व्यवस्थितपणे जगू शकू. जगू बरोबर. शकू, हां. याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. बरोबर. कारण एक बरोबर. म्हण आहे, बरोबर. जब तक है पैसा लोक कहते तू है कैसा. बरोबर. काय खरंय. त्यामुळे आपण कधीही असं पैशाने कधीही रिक्त व्हायचं नाही. बरोबर. आपलं धन आपण जमवलेलं जे आपल्या पुरतं ठेवायचं बरोबर. आणि थोडं आपल्या पिढीला पण आपण काहीतरी सहकार्य करायचं. बरोबर. कारण सहकार्याशिवाय काही होऊ शकत नाही समोरच्या पिढीचा पण, खरंय. तोही विचार करायचा. हां. पण आधी स्वतःचं सगळं बघून आधी घ्यायचं, स्वतःचं आधीच बघायचं. सगळं आजारपण देतं असतं. होऊन रिकामं व्हायचं नाही. नाही हां, नाही हां, हां. कारण आपलं आजारपण असतं. बरोबर. आपल्या आजारपणामध्ये आपल्याला लागतात. बरोबर. कधी आपली मुलं आपल्या बरोबर असतात, कधी नसतात. बरोबर आहे. कारण काही असो. कारण काही असू शकतात खरंय. 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 किंवा बरोबर. त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळे त्यांना वेळ मिळू शकत नाही. बरोबर. असे बरोबर. अनेक मी पाहिलेले आहेत आणि की ते सगळं सोडून प्रॅक्टिकली ते येऊ शकत नाहीत, नाही. हेही तितकंच खरंय. म्हणजे अशी मनात पण इच्छा नसते असं नाही. अशी पण काही उदाहरणं आहेत की बरोबर. माणूस तो मित्र आजारी पडलाय पण त्याला बघायला कोण नाहीये. बरोबर. आहेत मुलं बाळं, हां. करोडपती आहेत, पण ते फॉरेनला आहेत. बरोबर. बरोबर. इथं देखरेख करायला कोणी नाहीये. बरोबर. अशी बरोबर. परिस्थिती होती. बरोबर. तेव्हा पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे आता हे झालं ज्येष्ठांबद्दल आपण बोललो, पण ह्यातून लेसन्स लर्न्ड किंवा ज्येष्ठांचं आनंदी वृद्धत्व जावं यासाठी किंवा त्यांनी स्वतःच्या उतारवयाची कशी तयारी करावी याबद्दल तुम्ही पुढच्या पिढीसाठी काही सांगू शकाल का? हा चांगला प्रश्न आहे हा. तर वृद्धत्व, ज्येष्ठत्व हे प्रत्येकाला येणारच असतं. बरोबर आहे. की ते त्याला कोणी नाकारू शकत नाही. नाही. बरोबर. त्यामुळे आपल्या घरामध्ये जो ज्येष्ठ जे असेल बरोबर. त्यांना जपण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न हा त्या व्यक्तींनी करायला हवा. बरोबर. कारण ज्या घरामध्ये आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, बरोबर. ते घर सोन्याहून पिवळं असतं. खरंय. खरंय. काय हां. कारण त्या घरामध्ये ही जी माणसं असेल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांवर संस्कार होऊ शकतात. खरंय. खरंय. काय तेव्हा त्यांचं म्हातारपण ऑब्झर्व केलं तरच आपण बहुतेक त्यासाठी तयारी करू शकू. नक्की नक्की नक्कीच. बरोबर. त्यासाठी एक शेअर पण आहे माझ्याकडे. हां. हां. नीचे गिरे सूखे पत्तों पर अदब से चलना जरा. नीचे गिरे सूखे पत्तों पर अदब से चलना जरा. हां. कभी कड़ी धूप में तुमने इनसे ही पनाह मांगी थी. खरंय. अगदी खरंय. बरोबर. ही आपल्या आई वडिलांना ते म्हातारे झालेत, त्यांच्याकडून काही होऊ शकत नाहीये, एक प्रकारची ती अडगळ वाटली. हां. हा विचार कधी करू खूप नका. चुकीचं आहे. बरोबर. हा फार चुकीचा विचार आहे. खरंय. खरंय. तुमच्याकडे पैसा आहे, भरपूर आहे, तुम्हाला ती अडचण वाटते आई वडिलांची म्हणून तुम्ही आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवता. बरोबर. बरोबर. पण त्याचा एक विचार करा हां. की त्यांनी काय मेहनत घेतली, ती विसरू त्यांनी नका. कष्ट घेतले, बरोबर. त्यामुळे तुम्ही हे आजचे दिवस पाहताय. खरंय. हे विसरू नका. खरंय. ते ग्रॅटिट्यूड असलाच ते पाहिजे असलंच आणि ते पाहिजे. परम कर्तव्य आहे. कर्तव्य. नक्कीच. पहिलं एक नक्कीच. नंबर कर्तव्य ते. बरोबर. बरोबर. दुसरा आणखी एक आहे, तो पण शेअर आहे. कुछ पल बैठा करो बुजुर्गों के पास. हां. 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 कुछ पल बैठा करो बुजुर्गों के पास, क्योंकि हर चीज गूगल पर नहीं मिलती. अगदी खरंय. खरंच. बरोबर. हे लक्षात ठेवा खरंय. की आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांचा व्यक्तींकडे तुम्ही थोडा वेळ द्यावं, त्यांना खूप बरं वाटतं. खरंय. हां. 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 त्यांनाही त्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. बरोबर. खरंय. खरंय. हे लक्षात ठेवा. बरोबर. अगदी खरंय. खूप छान सांगितलं. वेळ देणं हे गरजेचं आहे, हे सरांनी सांगितलं. आणि पुढच्या पिढीचंही त्यांनी सांगितलं, ऑब्झर्व करा आणि खूप आधीपासूनच तुमच्या आवडीनिवडी छंदांना सुरुवात करा. कारण अचानकपणे जाऊन 60 नंतर सगळं करेन म्हटलात तर तेव्हा कदाचित सगळं जमणारही नाही.
अवघड आहे ते. खरंय. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान वाटलं. खूप छान छान आपण गप्पा ऐकल्या आणि आम्हाला त्यातनं काही मंत्राज मिळालेत. तुम्ही आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा आपले खूप धन्यवाद, आभार मानतो. श्रोते हो, पीसीटीज इन्फिनिटी 90.4 FM वर आत्ताच आपण ऐकलीत मालिका उत्तरायण. आजच्या भागामध्ये आपल्या भेटीला आले होते श्री प्रदीप देवकर, ज्यांनी आपल्याला आनंदी वृद्धत्वाचा मंत्र दिलेला आहे. अनेक अशा गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत की ज्यांचा आपण विचार नक्कीच करायला हवा, ज्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण न येता आपलं जे वृद्धत्व आहे ते सुकर आणि सहज आपण जगू शकू आणि त्याचा आनंदही घेऊ शकू. त्यांच्याशी संवाद साधला होता स्मिता कुलकर्णी यांनी. ही मालिका तुम्हाला कशी वाटते याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9371332683. या नंबरवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. जर तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनवर चॅटरूम असा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.